खासदार ओमराजे यांच्या संभाव्य भूमिकेवर शिवसैनिक आक्रमक. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना काही शिवसैनिकांनी त्यांनी दिल्लीतील बैठकीला उपस्थिती लावली नाही तर शेवटी 50 खोके एकदम ओके अशीच परिस्थिती होईल असा टोला लगावला. तसेच ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्या जिल्ह्यात त्यांची गाडी फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला. ओमराजे निंबाळकर यांनी आई तुळजाभवानीची शपथ घेतली होती की नाही हे त्यांनाच आणि संजय राऊत यांनाच माहिती असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलेलं आहे. नवीन चिन्ह असतानाही जनतेने ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं असून ते इतर पक्षात गेले तरी आम्ही कायम उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत अशी भूमिका तुळजापूर येथील शिवसैनिकांनी घेतली आहे. हे शपथ घेणं योग्य हे जे आहे का, हे आता हे शपथ दादाने घेतली आहे की न घेतली आहे हे दादांना आणि संजय राऊत साहेबांनाच माहिती आहे. का तर त्या बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो. तर ओमदादा राजे निंबाळकर यांची श्रद्धा आई तुळजाभवानीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांनी ज्यावेळेस बी येतात या ठिकाणी आईचं आशीर्वाद दिल्याशिवाय कुठलेही काम या ठिकाणी करत नाहीत. हे मला वाटतं की त्यांनी शपथ घेतली नसेल आणि जर घेतलीच असेल तर ते जायचे नाहीत. का तर असं समजलं की त्याने जे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जे पत्र दिलं त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची स्वाक्षरी नाहीये. आणि आज अरविंदजी सावंत साहेबांनी वेब जारी केलाय, सर्व खासदारांना आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केले. जर ओमदादा या ठिकाणी उपस्थित राहिले तर समजायचे की दादा ज्या ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जर नाही राहिले तर दादा हे गायब झाले. काय ओमराजे निंबाळकर आज बैठकीला जाणार नाहीत अशा देखील बातम्या समोर आल्या आहेत. त्याची माहिती समोर येते. मग असं वाटतंय की आज ओमदादा राजे निंबाळकर ज्याने उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी वारंवार बैठक वगैरे घेऊन अधिकारावर जाब ठेवला होता. जे तुळजापूर, सोलापूर, धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात बैठक घेऊन हे काम मार्गी लावलं. त्याकरता जर आज सत्तेत नसल्यामुळं जर यांचे कामं जर होत नसतील, लोकसभा मतदारसंघातील जनतेचे कामं होत नसतील, तर त्या जनतेसाठी जर ओमदादा त्या ठिकाणी जात असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. पण आमचा पाठिंबा कायम आम्ही बाल शिवसैनिक आणि आज देखील आम्ही ठाकरे परिवारांसोबतच आहेत आणि मातोश्रीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत. आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नवीन चिन्ह मशाल असून सुद्धा 3,30,000 मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून आणलं. आम्ही राणा पाटलाच्या कुटुंबियांना का पाडलं, कशासाठी पाडलं तर बाबा आम्हाला निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजे पाहिजे होता. कालपर्यंत आम्ही ओमराजेच्या गाडीत फिरणारे शिवसैनिक आहेत. आज ओमराजेवर बोलताना आम्हाला अतिशय दुःख होतंय, पण ही काळाची गरज आहे. तुम्ही जर लाचार होणार असाल, 15 कोटीमध्ये जर तुम्ही विकले जाणार असाल तर तुमचा प्रथम मी जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला शिवसैनिक काय आहे काय नाही, तुमची गाडी जिल्ह्यात फिरू द्यायची का नाही, आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून ठरवणार. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. तुम्ही निष्ठावंत होते म्हणून तुम्हाला आम्ही 3,30,000 निवडून आणलं आणि तुम्हाला कसं पाडायचं हे बी आम्हाला माहित आहे. आज खरंच जिल्हा प्रमुख म्हणून तथा आमदार म्हणून कैलासदादा पाटील यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या पाठीमागून येऊन पक्षात येऊन आमदार झाले, पण आज त्यांनी निष्ठावंत राहिलेत, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धाराशिव.